नमस्कार, मूवी एज्युकेशन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे। नमस्कार मुलांनो, subscribe to my channel and also press this bell icon. शिकणार आहोत तर्कसंगती व अनुमान। आता तर्कसंगती व अनुमान आपल्याला शिकायचं आहे, त्यामुळे आपण प्रथम याची माहिती वाचूया। तर्कसंगती व अनुमान शिकण्यासाठी आपल्याला भाषिक आणि अभाषिक अशा दोन प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात। प्रथम आज आपण भाषिक प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे हे शिकणार आहोत। ते सोडवण्यासाठी आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये विचार प्रक्रिया चांगली करता येणं गरजेचं असतं, कारण हे प्रश्न आपल्या बुद्धिमत्तेला, विचार प्रक्रियेला चालना देणारे असतात। यामध्ये आपल्याला काही विधानं दिलेली असतात, त्यांच्या सहाय्याने आपल्याला अनुमान किंवा निष्कर्ष काढता येणे आवश्यक असते। चला तर मग आपण काही नमुना प्रश्न सोडवून पाहूया, म्हणजे आपल्याला हे कशा पद्धतीने सोडवायचे ते कळेल। पहा, आता इथं नमुना एक प्रश्न दिलेला आहे। राजूचे वय 11 वर्षे असून चिंटू त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे। पिंटू चिंटूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे, तर सर्वात मोठा कोण? पहा, राजूचे वय 11 वर्ष आहे, म्हणजेच राजू हा 11 वर्षाचा आहे। चिंटू त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे। जर चिंटू त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असणार तर निश्चितच 11 वजा 2 हे त्याचं वय असणार आहे, म्हणजेच 9 वर्षे हे चिंटूचं वय आहे। पिंटू चिंटूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे, म्हणजेच बघा, पिंटू हा चिंटूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे, म्हणून आपल्याला 3 वर्ष त्यामध्ये मिळवावे लागतील चिंटूच्या वयामध्ये, म्हणून 9 वर्ष हे चिंटूचं वय, त्यामध्ये आपण 3 वर्ष मिळवली, म्हणजेच पिंटू हा 12 वर्षाचा आहे, हे आपल्याला माहिती यामध्ये मिळालेली आहे। तर आता सर्वात मोठा कोण असा प्रश्न यामध्ये विचारलाय। सर्वात मोठा कोण म्हणजेच पहा, आपण इथं चिंटूचं वय काढलं, पिंटूचं वय काढलं, राजूचं वय काढलं, तर 11 वर्षे, 9 वर्षे आणि 12 वर्षाचं वय मिळालं। तर पिंटू 12 वर्षाचं वय असल्यामुळे तो सर्वात निश्चित मोठा आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक आपल्याला 3 हे उत्तर मिळणार आहे। आता पहा मुलांनो, इथं आपल्याला कोणताही तर्क करावा लागला नाही, आपल्याला इथं कोणताही तर्क किंवा अनुमान करावं लागलं नाही, अंदाज करावा लागला नाही। का? कारण इथं आपल्याला सर्व संख्या वयांच्या, म्हणजेच किती वर्ष वय आहे हे संख्यांमध्ये मिळाल्यामुळं आपण निश्चित तुलना करू शकलो, त्यामुळं यामध्ये कोणत्याही प्रकारचं तर्क व अनुमान वापरला गेला नाही। आता आपण या प्रश्नामध्येच जरा बदल करून केलेला हा दुसरा प्रश्न पाहूया, म्हणजे इथं तर्क व अनुमान कसा लागतो। इथं संख्या असल्यामुळं स्पष्ट पद्धतीने आपण तुलना करू शकलो, परंतु इथं तुलना कशा पद्धतीने करू शकतो हे आता आपण पाहूया। पहा, इथं जे दिलेला प्रश्न आहे तो काय आहे? राजू चिंटूपेक्षा मोठा आहे। आता इथं राजू हा जो आहे तो चिंटूपेक्षा मोठा आहे, ही राजूची आपण उंची धरली, चिंटू आपण इथं काढूया। राजू चिंटूपेक्षा मोठा आहे, म्हणजेच तो लहान आहे आणि राजूची उंची जास्त आहे। आता चिंटू पिंटूपेक्षा मोठा आहे, चिंटू पिंटूपेक्षा मोठा आहे, म्हणजेच पिंटू चिंटूपेक्षा लहान असणार आहे, त्यामुळे त्याची उंची आपण एवढीच धरू। पिंटूचे वय 14 वर्ष असेल, बघा पिंटूचं वय किती असेल? 14 वर्ष असेल, तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे। आता इथं पहा, आपल्याला ही माहिती तर इथं मिळाली आहे, त्याच्यावरून आपण अनुमान कोणतं निश्चित बरोबर आहे ते विचार करून पाहूया। चिंटूचं वय 15 वर्ष आहे। आता इथं चिंटूचं वय 15 वर्ष आहे असं आपण निश्चित सांगू शकत नाही, कारण इथं आपल्याला तो किती वर्षांनी पिंटूपेक्षा मोठा आहे हे दिलेलं नाही, ही माहिती दिलेली नाही की चिंटू पिंटूपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे, हे आपल्याला निश्चित दिलं नसल्यामुळं आपण चिंटूचं वय 15 वर्ष आहे असं सांगू शकत नाही, त्यामुळे हे अनुमान निश्चित बरोबर नाही। राजूचं वय 16 वर्षे आहे। आता राजूचं वय पण 16 वर्ष आहे, हे कधी बरोबर आलं असतं? जेव्हा राजू
पिंटूपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे असं दिलं असतं तर राजूचं 16 वर्षे वय आपण निश्चितपणे सांगू शकलो असतो, परंतु तसं इथं काही दिलेलं नसल्यामुळं हे विधान सुद्धा निश्चित बरोबर आहे असं म्हणता येणार नाही. चिंटू राजूपेक्षा मोठा आहे, चिंटू राजूपेक्षा लहान आहे असं आपल्याला सांगितलंय, कारण राजू चिंटूपेक्षा मोठा आहे, म्हणजे हे सुद्धा विधान निश्चित बरोबर नाही. आता राजूचे वय 14 वर्षापेक्षा जास्त आहे, राजूचे वय 14 वर्षापेक्षा जास्त आहे असं विधान इथं केलेलं आहे. तर हे विधान निश्चित बरोबर आहे, कारण चिंटू हा पिंटूपेक्षा मोठा आहे आणि राजू चिंटूपेक्षा मोठा आहे. म्हणजेच बघा, चिंटूचं वय पिंटूपेक्षा मोठं असल्यामुळं तो 14 वर्षापेक्षा जास्त असणार आहे, कारण पिंटू 14 वर्षाचा दिलेला आहे, म्हणजे हा निश्चित जास्त असणार आणि याच्यापेक्षा हा निश्चित जास्त असणार, कारण राजू चिंटूपेक्षा सुद्धा मोठा आहे, म्हणजेच राजू हा 16 वर्षापेक्षा निश्चित मोठा आहे. त्यामुळे हे विधान बरोबर आहे असा अर्थ आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला अनुमान करावा लागला, तर्क करावा लागला, अंदाज करावा लागला आणि मगच हे आपण उत्तर काढू शकलो. म्हणून अशा प्रश्नांना तर्कसंगती व अनुमानावरचे भाषिक उपघटकातील प्रश्न आहेत असं म्हणतात. वरच्या प्रश्नामध्ये आपण सगळ्यांची संख्यांमध्ये वय काढू शकल्यामुळं आपल्याला तुलना करण्याची गरज नव्हती. ठीक आहे, आता आपण पुढचे प्रश्न आणखीन पाहूया. बघा, इथं आंबे द्राक्षापेक्षा महाग आहेत, म्हणजेच आता आंबे हे द्राक्षापेक्षा काय आहेत, महाग आहेत, म्हणजेच आंब्यांचा दर जास्त आहे द्राक्षांच्या पेक्षा. त्याच्यानंतर द्राक्षे सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत, म्हणजे पुन्हा इथं सफरचंदच महाग आहेत. म्हणजे पहा, आंबे हे महाग तर आहेतच, शिवाय सफरचंद सुद्धा द्राक्षांपेक्षा महाग आहेत. द्राक्षे सफरचंदापेक्षा पण कमी आहेत आणि आंब्यापेक्षा पण कमी आहेत, ही आपल्याला माहिती मिळाली. तर मग आता प्रश्न असा विचारलाय की कोणते फळ सर्वात महाग आहे. आता पहा मुलांनो, आपल्याला इथं कोणत्याही प्रकारची अंकांची माहिती दिलेली नाही. आपल्याला इथं फळांच्या किमती दिल्या असत्या की द्राक्षाची किंमत 20 रुपये आहे आणि आंब्याची किंमत 30 रुपये आहे आणि सफरचंदाची किंमत 25 रुपये आहे, तर आपल्याला निश्चित कोणतं फळ हे जास्त महाग आहे आणि जास्त स्वस्त आहे सांगता आलं असतं. परंतु इथं आंबे आणि सफरचंद हे निश्चित द्राक्षापेक्षा महाग आहेत. मग या दोन्हीमधील कोणतं फळ निश्चित सर्वात महाग आहे हे आपल्याला त्यांच्या किमती माहिती असल्याशिवाय आपण तुलना करू शकत नाही, सांगू शकत नाही. म्हणून चौथा पर्याय निश्चित सांगता येत नाही हा इथं उत्तराचा पर्याय आहे. आता पुढे पहा, रजनी रेखापेक्षा मोठी आहे, म्हणजेच पहा, रजनी ही रेखापेक्षा मोठी आहे, त्यामुळे रेखा आपण छोटं काढूया. रजनी रेखापेक्षा मोठी आहे, म्हणजेच रेखा ही रजनीपेक्षा लहान आहे असं होतं. ब विधान बघा, शबानापेक्षा रेखा लहान आहे, रेखा शबानापेक्षा लहान आहे, म्हणजे शबाना सुद्धा रेखापेक्षा काय आहे, मोठी आहे. आता यातून निष्कर्ष, निश्चित विधान कोणते बरोबर आहे हे आपण काढण्याचा प्रयत्न करूया. पहिलं निष्कर्ष आहे, रेखा सर्वात लहान आहे, रेखा सर्वात लहान आहे. या दोघींच्या पेक्षा तर ना लहान आहे, निश्चित बरोबर आहे, म्हणजे हे विधान निश्चित बरोबर आहे. रजनी सर्वात मोठी आहे हे आपल्याला सांगता येत नाही, कारण शबाना सुद्धा रेखापेक्षा मोठी आहे. या दोन्हीची आपण तुलना दिलेली नसल्यामुळे हे निश्चित बरोबर नाही. शबाना सर्वात मोठी आहे हे सुद्धा आपण या दोन्हीची तुलना करू शकत नसल्यामुळे हे सांगू शकत नाही. रजनी व शबाना सारख्याच वयांच्या आहेत हे सुद्धा आपल्याला इथं दिलेलं नाही, त्यामुळे हे पण आपण सांगू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा इथं बरोबर आहे. हे विधान निश्चित बरोबर आहे असं म्हणता येईल. आता बघा, काल पाऊस पडत होता, काल पाऊस पडत होता असं विधान आहे. आज रविवार आहे, आज कोणता वार आहे तर रविवार आहे, म्हणजेच काल वार हा शनिवार होता. पहा, आज रविवार आहे, काल पाऊस पडला बराच आणि म्हणजेच काल शनिवार होता. आता ही दोन्ही विधाने सत्य असतील तर पुढील पैकी
कोणते विधान निश्चित सत्य असेल असं विचारले. आता दिलेल्या माहितीवरून आपण इथं कच्ची माहिती लिहिलेली आहे. पाहूया कोणतं अनुमान निश्चित सत्य आहे ते. आज पाऊस पडेल. आता तिथं काय म्हटलंय, काल पाऊस पडत होता असं म्हणलंय. काल पाऊस पडत होता, आज पडेल की नाही हे सांगता येत नाही आपल्याला निश्चितरित्या. म्हणून आज पाऊस पडेल हे निश्चित सत्य नाहीये. काल पडलाय म्हणजे आज पडेल कशावरून? शनिवारी पाऊस पडला, हा, हे विधान निश्चित बरोबर आहे. कारण आज जर रविवार असेल तर काल शनिवार होता आणि शनिवारी आपल्याला निश्चित पाऊस पडत होता म्हणजे सांगितलंय, म्हणजे हे विधान निश्चित सत्य आहे. शुक्रवारी पाऊस पडला, यात दिलेलं नाही, म्हणजे हे पण विधान निश्चित सत्य आहे, सांगता येत नाही. उद्याही पाऊस पडेल, आता काल पडलाय, आज पण काय माहित नाही, उद्याचं तर काय सांगताच येत नाही, म्हणजे हे विधान सुद्धा निश्चित सत्य नाही. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तर अशा पद्धतीने मुलांनो, या तर्कसंगती व अनुमानच्या भाषिक प्रश्नाच्या प्रकारांमध्ये दिलेली माहिती पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक वाचणं खूप आवश्यक आहे. काळजीपूर्वक वाचल्याशिवाय आपल्याला याची उत्तरं नीट काढता येणार नाही. चला आता आपण पुढे जाऊया. पहा, हा एक इथं प्रश्न आहे. एका भिंतीवरील फोटोकडे बोट दाखवून मनोज म्हणाला, फोटोतील ही मुलगी माझ्या आईच्या बहिणीची मुलगी होय, तर ती मुलगी मनोजची कोण आहे? आता मला सांगा, आईच्या बहिणीला आपण काय म्हणतो? तर आईच्या बहिणीला आपण मावशी म्हणतो. तर जेव्हा फोटोतल्या मुलगीकडे बोट करून मनोज म्हणाला, ती माझ्या आईच्या बहिणीची मुलगी आहे. आईच्या बहिणीची म्हणजेच मावशीची मुलगी आहे. म्हणजेच मावशीच्या मुलगीला आपण काय म्हणतो? तर आपल्या मावशीच्या मुलगीला आपण मावस बहीण म्हणतो. त्यामुळे इथं निश्चित तिसरा पर्याय हे उत्तर म्हणून असणार आहे. आता पुढे पहा मुलांनो, जर आपण सिंहाला मांजर म्हटले, मांजराला ससा म्हटले, सशाला वाघ म्हटले आणि वाघाला हत्ती म्हटले, तर सर्वात भित्रा प्राणी आपल्याला इथं विचारलेला आहे. आता सर्वात भित्रा प्राणी आपण काढण्यासाठी यातला खरा भित्रा प्राणी सगळ्यात आहे तो म्हणजे ससा. आणि सशापेक्षा भित्रा इथं दुसरा प्राणी नाही आहे. ससा जर सगळ्यात भित्रा असेल तर सशाला आपण वाघ म्हटले, म्हणजेच वाघ हा इथं भित्रा प्राणी असणार आहे. म्हणून इथं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. अशा पद्धतीने मुलांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि लाईक करा. तसेच नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या समोरच्या सबस्क्राईब समोरच्या घंटीचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा मिळेल. थँक्यू.